गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. आज दिनांक 27 राज्याभिषेक दिन. शिवरायांना शतश नमन. शिवरायांनी जे काही आजपर्यंत त्यांच्या शूरवीर लढायांमुळे त्यांनी जे काही आज आपल्या चारू बाजूला जे किल्ले जिंकलेले त्यांचं ते कार्याचं प्रतीक दिसतं आपल्याला. आणि आज शनी प्रदोष तिथीप्रमाणे आहे. शनी प्रदोष आज तिथीप्रमाणे आहे. आणि शनी भगवान साडेसाती जीवनामध्ये आणून तुमचं जीवन कर्म कसं व्यवस्थित ठेवावं हे शनी महाराजांच्याकडून आपल्याला शिकवलं जातं. तर आजचा टॉपिक कडे वळूया. आजच्या व्हिडिओचे टॉपिक आहे की कोणतीही प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस ही तुम्हाला जे इन्कम देते तो इन्कम तुम्हाला फक्त आणि फक्त मार्केटिंगमुळेच भेटते. मार्केटिंग हा एक पार्ट इतका महत्त्वाचा आहे की मार्केटिंग तुम्ही जर एखाद्या प्रोडक्टची केली नाही तर असं आहे की तुमच्याकडं झाड आलंय पण त्या झाडाला फळ नाही, किंवा तुम्ही एखाद्या प्रवासाला निघाले आणि प्रवासाचा ॲड्रेसच माहीत नाही. त्याप्रमाणे आहे मार्केटिंग. मार्केटिंग हे कंटिन्युअसली सोबत चालतं तुमच्या प्रत्येक प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसला. जोपर्यंत तुम्ही मार्केटिंग करत नाही तुमच्या प्रोडक्ट वस्तू सेवांचं तोपर्यंत तुम्हाला त्याच्यातून बेनिफिट मिळत नाही, प्रॉफिट मिळत नाही. प्रोडक्शन होतं तुमचं पण मार्केटिंग केल्याशिवाय तुम्हाला त्याचा फायदा होत नाही किंवा तुमच्या इन्व्हेस्टमेंटचा रिटर्न भेटत नाही, ROI भेटत नाही. तर तुम्हाला मार्केटिंग संबंधात काही जरी प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये या व्हिडिओच्या शेवटला तुम्ही टाकू शकता. बघितल्यावर संपूर्ण व्हिडिओ पहा आणि शेवटी माझा नंबरही देतो मी तुम्हाला. त्या नंबरवर तुमचं सर्व्हिस प्रोडक्टचे 7 ते 8 फोटो क्लिअर मला चांगल्या क्लिअर इमेजेस पाठवा. प्रोडक्टचं नाव, कितीला सेल करायचं आहे आणि लोकेशन तुमचं असणं महत्त्वाचं आहे. मग ते तुमचं 1 BHK 2 BHK 3 BHK असो, विला असो, बिल्डिंग असो किंवा कोणचंही प्रोडक्ट असो, गाडी असो, 4 व्हीलर असो, 2 व्हीलर असो, 3 व्हीलर असो, बैलगाडीपासून ते बैलापासून, शेतमालापासून ते जहाजापर्यंत सर्वच गोष्टी मी तुम्हाला सेल करून देऊ शकतो थ्रू डिजिटल मार्केटिंग. मार्केटिंग आणि डिजिटल मार्केटिंगमध्ये फरक सांगतो तुम्हाला. पूर्वी मार्केटिंग म्हणजे माउथ पब्लिसिटी, म्हणजे एखादी वस्तू तुम्ही घेतली, एखादी सर्व्हिस घेतली तर आपण बोलता बोलता एखाद्या मित्रांना किंवा घरच्यांना सांगतो की ही वस्तू चांगली आहे, प्रोडक्ट चांगले आहे. तर आणि मग दुसरा ऑप्शन असा होता की पेपरमध्ये ॲड देणं, वृत्तपत्र. आजकालच्या डिजिटल युगामध्ये मोबाईल आल्यामुळे वृत्तपत्र दिसणं वाचणं फारच कमी झालेलं आहे. पण वृत्तपत्रातूनच खरी नॉलेजची सुरुवात होते, मोबाईल थ्रू नाही. तिसरं ऑप्शन होतं पॅम्पलेट्स थ्रू. ते पॅम्पलेट्स तुम्ही पेपरमध्ये ॲड टाकणार किंवा कुठं भिंतीवर किंवा कुठं तरी चिकटवणार किंवा एखाद्या टीमला गोळा करून त्यांच्याकडे देणं, त्यांच्याकडून ते डिस्ट्रीब्यूट करणं. त्या थ्रू पण तुम्हाला लीड्स येतात. पण त्याच्यामध्ये कॉस्ट खूप जाते. कॉस्ट इतकी जाते की तुम्हाला त्या कॉस्टचा फायदा होत नाही पाहिजे तेवढा. आणि सुरुवातीला ज्यावेळेस डिजिटल नव्हतं त्यावेळेस काहींचं प्रोडक्ट झालं पण सेल आणि त्यावेळेस डिमांडही जास्त असेल मार्केटमध्ये. पण आता तसं राहिलेलं नाही आहे. आता प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल नावाची वस्तू आली. त्या वस्तूमध्ये तुम्हाला
यूट्यूब आणि ॲप्लिकेशन आले. ॲप्लिकेशन उघडल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये एखादी व्हिडिओ, इमेज, वेबसाईट, पेजेस दिसतात. त्या पेजेसमध्ये कुठं ना कुठंतरी तुमची ॲड ती दिसते. जेणेकरून एखादा व्यक्ती ट्रॅव्हलिंगला चालला आहे तर त्याला ट्रॅव्हल बॅग दिसणं. एखाद्या व्यक्तीला भूक लागली किंवा एखाद्या व्यक्तीच्या बाहेर जेवणाचा प्लॅन आहे तर मग वेबसाईटवर किंवा यूट्यूबच्या व्हिडिओच्या मधोमध एक व्हिडिओ पॉपअप होते की या ठिकाणी हे उत्पन्न हे खाद्यपदार्थ सध्याला त्याचं ऑफर चालू आहे. तर मग तो व्यक्ती त्या लिंकला क्लिक करून तिथं त्यांची माहिती भरतो आणि मग त्यांचे एक्झिक्युटिव्ह तुम्हाला कॉल करतात की या ठिकाणी आमचं सेवा वस्तू आहे, तुम्ही येऊन घेऊन त्याचा लाभ घेऊ शकता. तेचप्रमाणे मी सुद्धा तेच करतो. तुमचं जे काही प्रोडक्ट सर्व्हिसेस बऱ्याच दिवसापासून वर्षापासून धूळ खात पडलेले असेल आणि आता तुम्हाला ते सेल करायचे, ठेवून ते खराब होण्यापेक्षा सेल करून 80%, 60%, 50%, 40%, 30%, 20% किंवा 10% जे काही तुम्हाला वाटतं ते तुम्ही त्या प्रोडक्टची एक पर्सेंटेज ठरवायची आणि ती आम्हाला सांगायची. आम्ही त्याप्रमाणे त्याची प्राईस हे करतो कोट करून त्या ॲप्लिकेशनमध्ये किंवा आम्ही बनवलेल्या टूल्समध्ये तुमचं प्रोडक्ट हे करतो, सेल करतो. आणि सेल केल्यानंतर आमचं पण काही ब्रोकरेज आणि कमिशन असतं, ते तुम्हाला देणं भाग आहे. तर तुम्हाला जर आवडला असेल हा व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कुठलीही वस्तू असू द्या, घर असो, गाडी असो, कपडे असो, सेवा असो एखादी, सर्वांची आमच्याकडनं माझ्याकडून मार्केटिंग केली जाईल तुम्हाला तुमच्या वस्तूला. तर बिना घाबरता मी तुम्हाला शेवटी व्हॉट्सअप नंबर देतो. त्या व्हॉट्सअपवर तुम्ही हाय पाठवा. तुमचे वस्तूचे क्लिअर 6 ते 8 फोटो, ती ब्रँड आहे, नॉन ब्रँड आहे, त्याचा प्राईस सांगा, लोकेशन सांगा. त्याच्यासाठी प्रॉपर एक लीड आला, जो रिअल लीड असणार आहे, जो तुमचा रिअल बायर असणार आहे. त्याला ती आवडली तर तो एकतर इन्स्क्रिप्शनला येईल, गाडी असेल तर तो इन्स्क्रिप्शनला येईल. कागदपत्र क्लिअर असतील तर ती सर्विस किंवा ती वस्तू घ्यायला त्याला सोपं पडतं. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी रिस्पेक्ट युअर सिटी, डायबिटीज मुक्त भारत आणि मेगा हंगर पेन ह्या तिन्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत.